नागेश या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. तर पराभूत झालेल्या संघाचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. मेहुल मोने आणि त्याचबरोबर संतोष दादा जे आमचे स्पॉन्सर्स आहेत. अर्थात आपण फायटर ऑफ द डेचा जो पुरस्कार बघतोय त्याचे जो स्पॉन्सर आहेत, आपण त्यांच्या शुभस्ते इथे पराभूत झालेल्या संघाचा सन्मान करतोय. नागेश तयार, सामन्याला लगेच सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, महत्त्वाचा मॅच आहे. संतोष सर आणि त्याचबरोबर मोने साहेब, मेहुलजी मोने साहेबांच्या शुभस्ते पराभूत झालेल्या संघाचा सन्मान. त्यानंतर इथे नागेश यांची खैरात झाली. निश्चितच आपण पाहू शकता नागेशचा खेळ भरला. 49 धावांची खेळी, आज 49 धावा त्याने ठोकल्यात. अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना 49 धावांची शानदार खेळी त्यानं साकारली. दर्जेदार खेळ. B24 फाउंडेशन व आग्रेसेना पुरस्कृत विजय मामा चषकामध्ये एक मोठी इनिंग, 87 धावा या ठिकाणी जेव्हा पाठलाग होता, अर्थात त्यामध्ये 49 धावांचा सिंहाचा वाटा नागेश सामन्याला देखील सुरुवात होती. आपण त्या दिशेने देखील जाणार आहोत. पहिला चेंडू खेळला गेलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अर्धशतकापासून 1 धाव दूर राहिलात. काय मनामध्ये चाललं होतं? अर्धशतकापेक्षा माझा संघ विजयाला आहे महत्त्वाचं आहे. निश्चितच 49 धावा, मॅच विनिंग परफॉर्मन्स, गेम चेंजर म्हणून आता पुरस्कार मिळतो. कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि माझ्या प्लेयरचं मला जाम धन्यवाद बोलायचं आहे, कारण की मी 5-6 मॅचला पूर्ण फ्लॉप चाललेलो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा धन्यवाद त्यांचा. या बात आहे. बॅक केले. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुमचा फॉर्म नसतो अशा वेळेला कॅप्टन बॅक करतो, तेव्हा हा आनंद जो आहे ना, तो मार्केटमध्ये तुम्हाला विकत मिळणार नाही आहे. तो मैदानावरती परफॉर्म केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो. नागेश, अभिनंदन. अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन आपलं होतं. आता जाऊया पुन्हा एकदा. भरत आमच्याबरोबर जॉईन होतात. भरत मोरे, त्यांचा आवाज कॉम्बॉक्समध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यापुढे आपणा समोर सादर होणारी मॅच, एका बाजूला आई ज्योत आणि कसराळी, हॅलो, आई ज्योत आणि कसराळी विपक्ष आई कुर्लाई कशीत, या दोन संघादरम्यानची मॅच आपल्या भेटीला आली. आणि दुसऱ्या फेरीतील मला वाटतं दुसरा सामना आहे. जय आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जय आणि विनीत मागील मॅचमध्ये आऊट झालेले नव्हते आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये असताना त्यांच्याकडून त्यांच्या संघाला, म्हणजे खास करून आई ज्योत आणि कसराळी संघाला अपेक्षा असणार आहे की ते मोठ्या धावा त्याच्या माध्यमातून यावं. परंतु नारायण नफीतुली गेंदबाजी, अनुशासन न भरलेली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. आई कुर्लाई कशीत या संघाकडून प्रारंभिक षटक घेऊन तो आलाय. 2.2 धावा धापल करतात. मोठा फटका, यावेळेला चेंडू हवेत, उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रयत्न चांगले, परंतु त्या प्रयत्नाला यश नाही. चेंडू सरळ निघून गेलाय. गावकानं सीमारेखा पार. षटकार. असा एवन माणूस भारी, टक्कर दियाला दुनिया सारी. जज केलं गतीला. थँक्यू डीजे. जज केल्यानंतर स्वतःच्या बॉडीला पुन्हा टर्न केलं. हाय बॅकलीद्वारे षटकार आला आणि त्यानंतर मात्र पुढील चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर. नारायणवरती दडपण आता दिसून येतंय. वाईट बॉल आलाय. 9 धावा धावपलकावरती शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. मागील मॅचमध्ये आपण बघितल्या 85 पार धावा आणि ते हायेस्ट स्कोर होता आजच्या दिवसामधील सकाळपासून झालेल्या मॅचेसपैकी, सकाळपासून झालेल्या इनिंग्सपैकी. आणि त्याचा पाठलाग नाही करता आला. वाघोबा यंगस्टर शिरगाव संघाला यावेळेला समोर जडमधला चेंडू त्याला खोदून काढल्याने पाठवून दिला सरळ आमच्या टॉस का बॉसमध्ये. सीमारेखा पार. षटकार. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 15 बिनबाद टीम आई ज्योत आणि कसराळी. 15 धाबा आल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल,
कोणाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली जाणार आहे. नारायणचं षटक थोडं महागडं. सुरुवात चांगली केली होती पण शेवट चांगला नाही राहिला. 13 धावा तब्बल 2 चेंडूमध्ये त्यानं मोजल्या. राकेश गेम चेंजर ऑफ द मॅच हा किताब ज्याने जिंकला होता तो गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती आलाय आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती विनीत. समोर डाऊन द ग्राउंड विनीतने चेंडूला पाठवून दिलं. जसा आला तसा ओव्हर पिच बिलकुल ओव्हर द बाउंड्री रो. सीमा रेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जे मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दमदार बहारदार आणि असरदार फटका. 6 धावांसाठी चाललाय. षटकार आलाय. असर खऱ्या अर्थाने या षटकारानंतर दिसून येतो इनिंगवरती. धावफलकाला खूप मोठा बढावा मिळतोय आणि व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलला षटकार दाखवल्यानंतर आता प्रचंड दडपण हे राकेशवरती असणार आहे. दोन्ही आपापल्या संघांसाठी तारणार आहेत. ट्रम्प कार्ड आहेत आणि महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यामुळे दोघांकडून अपेक्षा तर चांगली आहे. पुन्हा एकदा जर्मन टाकण्याचा प्रयत्न आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे चेंडूला. यूज ऑफ द हाईट जडमध्ये टाकले चेंडूला फक्त एकच धाव. विनीतने धावून कंप्लीट केली. मैदानाच्या चारी बाजूने ऑरेंज पट्टी भगवी पट्टी आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ते झेंडे अग्रसेनेचे ते झेंडे हवेला निर्देशित करतायत कोणत्या दिशेने हवा चालली आहे कोणत्या दिशेने नाही. आणि त्या हवेला निर्देशित केल्यानंतर फलंदाजीसुद्धा पोषक होईल अशी आशा या हवेच्या डायरेक्शननं. बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक आहे तिथे रनआउटची संधी पण फेकी तितकी वेगाने नाही झाली. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगल येते. धावांचा वेग काहीसा वाढला आहे. 23वरती 0. 3 चेंडूचा खेळ. 2 षटकांनंतर जर का 30-35 या धावा दिसल्या तर 70 धावा पूर्णपणे दिसून येतात निदर्शनास येतात एंड ऑफ द 4th ओव्हर. पण काय इथून एखादा विकेट घेऊन पलटवार होईल का? नाही. सहज रीतीने चेंडूला परखलं आणि त्यानंतर पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जे मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. या लांबच लांब षटकारांना बघत असताना एक कल्पना मनामध्ये येते. मगाशी विजय मामा सुद्धा म्हणत होते की ज्यावेळेला 49 धावांवरती नागेश खेळत होता त्यावेळेला आणि बाहेर आला आपण कदाचित 90 ठेवायला पाहिजे होता. होऊ शकतं कदाचित पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून प्रगत झाली तर 90 सुद्धा या स्पर्धेमध्ये बघायला मिळू शकतो. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू त्याला पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल आलाय. म्हणजे राकेशने सुद्धा त्या षटकारानंतर कमबॅक केला आहे. असं नाही की कंटिन्युअसली ते 6-6-6 अशा गोष्टी दिसू दिल्यात. मध्ये 3 सिंगल्ससुद्धा आहेत. शेवटचा बॉल या षटकामध्ये. लोअर फुल टॉस. चेंडू फसलाय. बॅट हातामध्ये फिरली आहे पण तिघांच्या मध्ये चेंडू पडत असताना 1 धाव 2 धावा आणि 2 धाव्यानिशी हे षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकं 32 धावा धावफलकावरती आहेत त्या आईजीवत आणि कसराळी या संघाच्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. विजयमामा चषक उद्याच्या दिवसातील सामने आपल्यासमोर अनाऊन्स केले गेले. ओपन गट म्हणजे ऑल इंडिया ओपन व्यावसायिक खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती येताना आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये पहिला सामना जो रंगेल तो विरार पोलीस विरार विपक्ष युवा क्रीडा कमिटी मंदनगड. DSP देऊळवाडी विपक्ष गोटू इलन विरार. या 2 मॅचेस पहिलं त्यानंतर त्याच्यामधील विजयी संघांमध्ये तिसरी मॅच होईल. शेवटी नची स्पोर्ट्स विरार आणि शिवान स्पोर्ट्स राजापूर आणि श्री केदारनाथ 11 खरवते. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय पण नो बॉल पंचांनी घोषित केला आहे. नो बॉल असल्या कारणानं इथे भरीत भर धावा. टोटल 3 धावा काउंट केल्या जातील. श्री केदारनाथ 11 खरवते विपक्ष ईगल बॉईज मुंबईचा सम्राट हे 8 संघ उद्या खेळताना दिसतील.
शहरी गट. पुन्हा एकदा चेंडू जावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे सुटला झैल. पण फ्री हिटचा बॉल आहे म्हटल्यानंतर त्याचा तितकाचा फायदा नाही होणार, पण धावा ज्या धावून पूर्ण केल्या जात आहेत त्या मात्र काउंट केल्या जाणार आहेत. पहिलाच बॉल अनिकेतने हाताळला, त्यावेळेला नो बॉलचा इशारा पंचांनी दिला होता. तिथे 2 धावा आल्या, तिथे कॅच टिपला होता. आणि दुसऱ्या चेंडूवरती कॅच न टिपत असताना म्हणजे झेल न घेत असताना तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 37 फन्नान. अजूनपर्यंत ही जोडी आऊट झालेली नाही आहे, म्हणजे एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे पहिल्या मॅचपासून आत्तापर्यंत. जय 16वरती खेळतोय, विनीत 19वरती. दोघांनी 7-7 चेंडू फेस केलेत. आडव्या बॅटने खेळलेत. यावेळेला चेंडू निघून चालाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आला. षटकार आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं. चला बॉल आला असेल तर लवकर द्या. 43वरती 0. प्रोजेक्टेड स्कोअर आता 74 व्हिजिबल व्हायला लागलाय. 74 म्हणजे या धावा खूप मोठ्या होतात, पण मागील मॅचमध्ये आपण 85 पार सुद्धा होताना बघितल्या. म्हटल्यानंतर जेवढ्या जास्त धावा येतील तेवढा काढण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा लपेटलंय काही प्रमाणात फ्लॅट, पण चेंडूने सीमारेखा गाठत असताना कोणतेही आशंका व्यक्त नाही केली. सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आला. षटकारानंतर पुन्हा एकदा धावफलक वाढलं. वधारत असताना दिसतंय आणि तुफानी बॅटिंग आता बेनिसच्या बॅटमधून. पहिला नो बॉल 2, नंतर 2, आता लगातार 2 षटकार. 1, 2 आणि 3 नाही. वॉट अ कॅच. सच अ ग्रेट जजमेंट. खूप चांगल्या रीतीनं जज केले चेंडूला आणि कॅच पकडत असताना जलजीतच्या रूपाने विनीत बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन, पण विनीतने त्याचं काम जवळजवळ पूर्ण केले. त्यामुळे विनीतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शानदार बॅटिंगचा नजारा विनीतने पेश केला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. शानदार बॅटिंग बघायला मिळाली फलंदाज बेनेटची. आणि आता त्याची चाका घेण्यासाठी जीत मैदानाच्या आतमध्ये आलाय. जय जीत बघा पूर्णपणे विजयी नावं आहेत ही सगळी. जय म्हटल्यानंतर त्याचा अर्थ विजय होतो, जीत म्हटल्यानंतर त्याचा अर्थ सुद्धा विजय होतो. आता सगळी अशी नावं असताना आई जुदानी कसरत संघ मागे कसा राहू शकतो. त्यामुळे आता जीत मैदानात आलाय. 49 for 1. नेक्स्ट बॉल. हो, आतमध्ये येणारा चेंडू होता आणि तो पायाचा भेद घेत असताना शरीराला लागला जरूर. तोपर्यंत एकदा कंप्लीट केले, सिंगल आली. एखाद्या विकेटने खूप मोठा फरक पडतो, धावफलकाला खूप मोठा रोख लागला जातो. हे या अगोदर आपण पाहिलं आहे. 2 ते 3 मॅच असं झालं की एखादी महत्त्वाची विकेट आल्यानंतर त्या टर्न झाल्यात. टर्न नाही तर विकेट आल्यानंतर तो संघ पराभूतसुद्धा झाला आहे. म्हणूनच इथून आलेली जी काही विनीतची विकेट आहे, एक वेगळं बले प्राप्त होऊ शकतं. 50 म्हणजेच अर्धशतक कंप्लीट झालं आहे आईजीवत आणि कसराळीचं. लास्ट बॉल आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी या षटकामध्ये. आत्तापर्यंत या षटकामध्ये 6 चेंडू जरूर हाताळल्यात, पण पहिला नो बॉल असल्याकारणानं यावेळेचा खूप वेळानंतरचा चेंडू श्री घेत असताना बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट. विकेट किपरने कोणती चूक केलेली नाही आहे. फलंदाज बाद होतील. जयला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. 1 more विकेट डाऊन. गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. फलंदाज बाद झालेत आणि त्याची जागा घेण्यासाठी
प्रणव आलाय नवीन फलंदाज. पहिला चेंडू राऊंड विकेट. ओहो वेगवान, पूर्णपणे जान झोकून चेंडू टाकला होता आणि तो वाईड लाईनला टार्गेट करत असताना अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न मयूरकडून. डॉट बॉल आलाय. मग लगातार ते 2 विकेट येत असताना ओपनिंग पेअर ही तंबूच्या दिशेने गेली आणि आता नव्यानं आलेले 2 फलंदाज मैदानात आहेत. अजूनही त्यांनी खातं ओपन केलेलं नाही. 2 चेंडू जीतने खेळलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून गेला. फ्लॅट, सीमा रेखा पार, षटकार. पण ज्याच्यात आहे तो दम आमचा विजय मामा सिंगम. षटकार आला. 6 धावा आल्याने जीतने सांगितलं कुछ देर की खामोशी थी, उस समय आपका वक्त आया था, अब तो हमारा दौर आएगा. 2 चेंडू आणि त्याच्यामध्ये एक षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आपका तो वक्त था, हमारा दौर आएगा बोला था, आ चुका है. लगातार 2 सिक्सर जीतच्या बॅटमधून. व्हाट अ शॉट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. लगातार 2 मोठे फटके, लगातार 2 षटकार, म्हणजेच या मॅचला वेगळ्या वळणावरती नेऊन ठेवण्याचा हा प्रयत्न. शानदार फलंदाजी जीतच्या बॅटमधून. 62 for 2. 60, 62, 65, 68 ठीक आहेत, पण एकदा का 70 पार झाली तर मात्र समोरच्या संघाला त्याचा पाठलाग करणं काही प्रमाणात अवघड होतं. यावेळेचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर, पण पंचांच्या दोन्ही हात हवेमध्ये. सांगितलं इट्स अ वाईड. अतिरिक्त धावपलक्यामध्ये ॲड होताना दिसेल. जीत खूप वेळानंतर त्याला बॅटिंग मिळाली आहे आणि मला वाटतं पहिल्यांदाच मिळाली, कारण पहिल्या मॅचमध्ये त्या 2 फलंदाजांनी बॅटिंग केली होती, तिथून कोणालाही बॅटिंग मिळाली नव्हती. पण ज्या वेळेला संधी मिळेल, ज्या वेळेला बॅटिंग करायची वेळ येईल, पुन्हा एकदा तयारी तर पुरी आहे, मग रिझल्ट सुद्धा पूर्ण येणार असं दाखवत असताना अजून एक षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघा, फटका खेळत असताना शफल झाल्यानंतर जसा बॉडी वेट मागच्या पायावरती ट्रान्सफर होतो ना, तो तसाच वेट जो आहे तो काही प्रमाणात हातामध्ये सुद्धा डायव्हर्ट होतो, हातामध्ये सुद्धा येतो. आणि म्हणून ती ताकद मिळत असताना फटका खेळणं सोपं होऊन बसला आणि जीच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आलेत. .66 WD6. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 69 for 2. मयूर वाटत होता घातक, तो थोडासा आता मागा ठरत असताना वाईड आर्क हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती धरून खेळण्याचा प्रयत्न. जीतचा एकच धाव त्या चेंडूवरती येते. सिंगल स्ट्राईक रोटेट. 70 पूर्ण. ज्या 70च्या अलीकडे पलीकडेची आपण चर्चा करत होतो त्या 70 धावांपर्यंत मजल मारली आहे. कोस्माई कार्डी विपक्ष. हो आतमध्ये येणारा चेंडू. डॉट आलाय का? येस. 70 वरतीच आम्ही थांबणार. येस. फलंदाज बाद. फक्त 70 धावा धावपलकावरती. 71 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. त्या आईजूत आणि कसराळी या संघाकडून आई कुर्लाई कशीच समोर. जय बजरंग शिरगाव आणि कोस्माई खार्डी दोन्ही आलेले आहेत का? कोस्माई खार्डी संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी या. कोस्माई खार्डी संघाचा कर्णधार. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. टॉप 3 बघा, या ज्या तुम्हाला 6 सायकल आणि 2 बाईक आमच्या कॅमेरामॅनने दाखवल्या स्क्रीनवरती, हे मुख्य आकर्षण आहेत विजयमामा चषकाच्या. ग्रामीण गटासाठी वेगळी बाईक आणि शहरी गटासाठी वेगळी बाईक आणि त्यानंतर उर्वरित या बायसिकल्स ज्या वैयक्तिक पारितोषिकांसाठी आपण देतो. जे 3 संघ क्वालिफाय होतील
शहरी गट असो किंवा ग्रामीण गट. चला टॉससाठी यायचं आहे. मेहुल मोने यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. विजय मामा चषक 2026 आपण पाहतात ऐकतात आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच ज्या दोन संघांदरम्यान खेळली जाणार आहे. एका बाजूला शिरगाव, दुसऱ्या बाजूला खार्डी. V24 असा कॉल आणि आगरी सेना आला. मी मेहुल यांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कोसमाई फाडीने टॉस जिंकलाय. पहिली मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आता नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? दुसऱ्या फेरीसाठी कशा प्रकारची तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? चांगलाच भेटेल. ग्राउंड पण खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येते. आम्ही नाहीतरी 60-70 रन करायचा प्रयत्न करू. मामने एक संकल्पना ठेवली आहे, ज्या वेळेला टॉप 3 संघ येतील त्यावेळेला पुढे चाल, फायनलमध्ये चाल त्यांनाच देण्यात येईल ज्यांचा नेट रन रेट चांगला असणार आहे. ही संकल्पना कशी वाटली? हा एक नंबर संकल्पना वाटली. म्हणजे कोणाला काय वाटायला नको, जो चांगला केलेला त्याला पुढे जायला चान्स आहे असा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. पहिली बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. या अगोदरच्या मॅचेस जर बघाल 70-80 धावा दिसायला लागल्यात तर तुमचा बॅटिंग ऑर्डर किंवा समोरचा बॉलिंग ऑर्डर बघता असं वाटत नाही 50 ते 60 धावा तितक्याशा कमी पडतील किंवा या धावांना बनवण्यासाठी म्हणजे तितकी मोठी मेहनत लागेल नाही लागेल, काय वाटतं नक्की? काय नाही, आता आमचा एक बॉलर पण अजून वाढलेला आहे आणि बॅट्समन पण खूप आमचे चांगले आहेत. आपण काय सांगाल त्या संकल्पनेबद्दल, जिथे नेट रन रेटचा उल्लेख केला गेला आहे? टॉप 3मध्ये आल्यानंतर तुम्हाला फायनलमध्ये जाण्यासाठी तुमचा नेट रन रेट चांगला असेल तर फायनलमध्ये जाता येईल. हो नक्कीच, तो डिसिजन खूप चांगला घेतलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या पुढील होणाऱ्या मॅचसाठी. तर नाणेफेकीचा कौल कोसमाई खाडीने जिंकला. त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 षटकांची मॅच ती सुद्धा असणार आहे आणि मामाने जो काही निर्णय घेतलेला आहे, जो नेट रन रेटद्वारे फायनलमध्ये एका संघाला पुढे चाल देण्यात येईल, तो अतिशय योग्य आहे आणि चांगला आहे. मेहनतीला किंवा जो संघ चांगला खेळला आहे त्याच्यासाठी हा योग्य न्याय आहे असं दोन्ही कर्णधारांनी सांगितलं. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर जातोय सर्व समालोचन कक्षामध्ये जिथे मॅच चालू होते. स्टेट युन विथ डिकास्ट. थैंक यू भरत. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है V24 फाउंडेशन एंड आगरी सेना प्रेसिडेंट विजय मामा चषक 2026. टप्पा खाते उछाल था, पटकी में गेंद, ज़्यादा कंधों का इस्तेमाल और वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया. इम्पोर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए इस प्रतियोगिता में आईब जुदानी कसराली बनाम आईब कुरलाइब कशित दोनों की कोशिश होगी. ये मुकाबला पर जीतने का प्रयास तो जरूर करेंगे. मैंडेटरी पावर प्ले का ओव्हर. युवा ग्रुप वाढीव संघाचा कोणी प्रतिनिधी जर असेल तर प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. युवा ग्रुप वाढीव संघाचा प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती येऊन आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. विनीत अपने बॉलिंग माप पर तैयार है. बहुत महत्वपूर्ण ओवर और बहुत ही क्रूशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए. गेंद कहाँ पिच हुए वो देखा जाएगा और इसलिए ऑनफील्ड अंपायर ने टीवी अंपायर की तरफ इशारा किया है. कुछ देर के लिए खेल रुकने वाला. 3:48 का समय. भेल मूंगफली वाले मजा आएगा. राकेश और नारायण की जोड़ी मैदान के अंदर. इट्स नो बॉल. विनीत गेंदबाजी कर रहे हैं. 3 पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी फिलहाल लॉन्ग पर है. महेश जी मैदान के अंदर है. अनवय अंपायर विनीत. फ्रीड का इशारा. मिडॉन का खिलाड़ी दायरे के अंदर है और डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद
ज़्यादा तेज़ गति की गेंदबाजी नहीं कर रहे और रुक कर गेंद आई है। ऑफ कटर और लेग कटर करना वो पसंद कर रहे गेंदबाज विनीत। वाइड बॉल, नो बॉल और फील्ड पर बल्लेबाज ज़्यादा कुछ नहीं कर पाए। राकेश और नारायण की जोड़ी मैदान के अंदर है। इस मुकाबले में 71 इज द टारगेट और सर पर के दिया मिस टाइम स्ट्रोक है। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। गेंद के नीचे एक हाथ से कैच न पकड़ना चाहते थे, जजमेंट अच्छा नहीं था और उसके कारण बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। ये कैच न पकड़ना बहुत ज़रूरी। जब हवा चल रहे हैं तो आपका बॉडी का बैलेंस, शरीर का संतुलन और उसके साथ गेंद के ऊपर आगे रखना बहुत ज़रूरी होता है और जजमेंट सबसे बड़ी बात है। गेंद को जज करना बहुत ज़रूरी होता है। इस बार दायरे के अंदर गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच आउट, बल्लेबाज आउट। असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी पण ज्याच्यात आहे तो दम शुक्रिया दीजिए। अच्छे रिप्ले देखे, टप्पा काफी ऑफ टाइम के बाहर था। इस बार गेंद के करीब आप नहीं थे, आंखों से दूर इस गेंद को खेला गया था। हवा में गेंद और कोई गलती नहीं है। राकेश निराश मन के साथ डगआउट की तरफ जाते हुए इस मुकाबले में जीतने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी क्योंकि टारगेट बहुत बड़ा है। 24 गेंदों में 71 रनों का टारगेट आपके सामने आई। कुल्ला कशित पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन आपका रहा। टूर्नामेंट के आयोजनकर्ता आगरी सेना उपाध्यक्ष पालघर जिला विजय जी भरत साहब, जो हमारे सबके दिल की धड़कन है। अलग टूर्नामेंट, बहुत सारी नई नई चीज़ें हर बार हर साल लेके आते हैं। बल्ले का बाहरी किनारा मौका था बिल्कुल। इस वक्त फ्लाइंग टिप पर भी खिलाड़ी तैनात। रिले फील्डिंग थोड़ी बेहतर होती तो ये कैच हो सकता था और अब फिलहाल इस मुकाबले में बढ़िया गेंदबाजी मेरे द्वारा। एक्शन रिप्ले आपको स्क्रीन पर डिका स्पोर्ट पर। क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और जोर से बल्ला घुमाया था। बल्ले का मोटा सिरा लगा था। विकेट कीपर ने इस गेंद को थोड़ा सा राइट साइड की तरफ जाते हुए गैदर करने की कोशिश की, कैच पकड़ने का प्रयास किया लेकिन कामयाबी नहीं मिली। ऑन साइड पर आने वाले से अच्छा स्ट्रोक है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर। गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक। खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय। पावर प्ले का ओवर है तो पावर प्ले में इस तरह की बल्लेबाजी होना बहुत ज़रूरी है। ये गेंद लगी है बहुत ज़ोर से लगी है। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती गेंद। पानी लेके जाइए, जल्दी पानी लेके जाइए। मुकाबले जरूर हो सकते। कहाँ गेंद लगी है, क्या आंखों को लगी है या नाक को लगी, वो देखना बहुत जरूरी है। गेंद आंख को लगी मेरे हिसाब से। तकलीफ होती भी इस वक्त बल्लेबाज के लिए। इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है और इस वक्त कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा। प्रणय अपने बोरिंग वहां पर तैयार है। राइजिंग स्टार स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। नीतीश
रिटायर्ड हर्ड हितेश और नारायण जिनके ऊपर दारोमदार रहेगा, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी हैं। ऑनसर पर खेलना चाहते थे, जल्दी खेले, इसीलिए खेलना आई है मिड ऑन की तरफ। एक रन मिलेगा नारायण के ऊपर दारोमदार, बहुत अच्छी बल्लेबाजी वो करते हैं। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। 71 रनों का टारगेट है अय्यूब कुल्लाइब कशिद के सामने। अय्यूब जूदानी कसरली की तरफ से बेहतरीन गेंदबाजी हो रही है। ये मौका था बल्लेबाज के पास कि यहाँ से वो प्रेशर रिलीज करे। तो मैच को शुरू करना भी बहुत ज़रूरी है क्योंकि पहले ओवर में थोड़ा सा धीमा स्टार्ट हुआ है। दूसरा ओवर प्रगति पर 4 ओवर का यह मुकाबला, गेंदबाजी कर रहे प्रणय। राउंड विकेट ऑफ स्टंप के बाद से गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश। डगआउट निराश है, डगआउट बिल्कुल देखिए यहाँ आवाज़ आ रही है, निराश है क्योंकि शॉट सिलेक्शन अच्छा नहीं। इससे पहले आपने देखा था कि इस प्रतियोगिता में जो टॉस गेंदें आई उसके ऊपर विकेट गिरे। अब मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था, वो खिलाड़ी है बीच मैदान पर नारायण। अब यहाँ से इनको ऊर्जा मिलने वाली है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हैं नारायण। पर अपने बॉलिंग वहाँ पर तैयार है सामना करने के लिए नारायण। स्लिप में खिलाड़ी तैनात, नारायण हवा में गेंद है, हवा हो या नहीं हो इनके लिए कोई फर्क नहीं पड़ता है। बीच मैदान पर नारायण की हवा, गेंद बॉडी के बाहर 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था इनको, तो ये कमाल के खिलाड़ी, गजब के खिलाड़ी, प्रदर्शन बहुत बढ़िया। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हवा के खिलाफ इन्होंने इस स्ट्रोक को खेला था। डीप कवर बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए मच नीडेड 6, वेलकम 6। टाइमिंग अच्छा नहीं कर पाई, अच्छी गेंद थी। इस कवर पर खिलाड़ी तैनात है, सिंगल ही आपको मिलेगा। सिंगल के साथ दूसरे ओवर में रन संख्या फिलहाल 17 रन 1 विकेट के नुकसान पर नारायण 8 पर खेळत आहे। मयूर के ऊपर अब सबकी निगाह। अत्यंत महत्त्वाचा खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती प्रणय पुन्हा एकदा सज्ज असेल। समालोचन कक्षाकडे तो गोलंदाजी करतोय। ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला। कोलबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणय अप्रतिम मारा करतोय। विजय मामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार विजयजी घरत साहेब। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय सज्ज असेल। 18ला 1 स्थिती आता ऐकुर्लाई कशीत। पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू, आवाज आलाय। खूप चांगली अंपायरिंग मैदानावरती करत असताना दोन्ही पंच महेश सर आणि त्याचबरोबर सूर्यकांत, किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट असेल, या 2 गोष्टी असू शकतात। आणि षटकाचा विचार केला तर 12 चेंडू आणि आता 52 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। ऐकुर्लाई कशीसाठी नारायण सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे, तो महत्त्वाचा खेळाडू। ट्रम्प कार्ड आहे मैदानावरती, त्याच्यावरती आता कॅमेरा असणार आहे। V24 फाउंडेशन व अग्रेसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 10व्या पर्वाचा खेळ। टीम मिटिंग करू नका। कुसमाई खर्डी संघाने देखील चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी त्यांची झाली। मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठाच्या समोर यायचे। कुसमाई खर्डी, शिरगाव संघ, शिरगाव, जय बजरंग शिरगाव। उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा, या संपूर्ण स्पर्धेचा पहिला अखिल भारतीय स्तरावरील सामना असेल। विरार पोलीस विरार, युवा क्रीडा कमिटी मंडणगड, DSP देऊळवाडी, गो टू 11 विरार, नची स्पोर्ट विरार, शिवान स्पोर्ट राजापूर, श्री केदारनाथ 11 खरवते, ईगल बॉईज मुंबईचा सम्राट। बरोबर 9:30 सामने सुरू होतील। लकी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल। नारायण संघर्ष करतोय, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेचामध्ये रोवला गेला आहे, परंतु या मोसमामध्ये, या स्पर्धेमध्ये, या वर्षामध्ये, या सीझनमध्ये त्याची बॅट इथं शांत आहे, ती तळपणं गरजेचं आहे। कारण फक्त 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। लकी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होतं, चेंडू रीड करता आले नाही आहे। चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात, तशाप्रमाणे चेंडू तुम्हाला रीड करावं लागेल। ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना नारायण अफरातून कामगिरी लकीकडून। 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा या ठिकाणी धावा दिल्या नाही आहेत। एकेरी दुहेरी धावा, चौकार षटकार,
नितांत आवश्यकता आहे. स्टंपमध्ये टाकलेला एक सुरेख चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला, एकच धाव मिळेल. एकीने धावसंख्या वाढते. आता कशीचा संघ अडचणीत सापडला आहे. आई कुर्राई कशीत 20-1 स्थिती आहे. नारायण खेळतोय 9 वरती तर मयूर खेळतोय 2 वरती. स्ट्राईक रेट तुमचा 300च्या आसपास असणं गरजेचं आहे. तो स्ट्राईक रेट इथे तितकासा आपल्याला चांगला बघायला मिळतं. लकी वा काय गोलंदाजी केली आतापर्यंत. ऑन साईडला चेंडू खेळला, टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे तरी चेंडू जातोय मिड विकेटला. एकच जमेल. एकेरी दुहेरी धावाने तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही आहे, कारण 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 21-1 आहे आणि लकीचं हे षटक आहे ते निश्चितच प्रभावी आहे. या षटकात फक्त 2 धावा, 2 डॉट बॉल, 8-50 स्थिती आहे. 8 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. लॉंग ऑफला फटका चांगला आहे, जर्जेदार आहे. चेंडू जाईल बुलेटकडे, अर्थात बुलेट शॉट. षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. नारायण नारायण. अजून कोणता चमत्कार बाकी आहे का ते देखील पाहूया. हा फटका दर्जेदार होता. लॉंगअपच्या डोक्यावरून खेळला. लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाला हाणण्याची देखील आवश्यकता नाही, इतका चांगला फटका होता. आई फटका दर्जेदार आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, त्याला संधी नाहीये. आही बुलेट शॉट, चेंडूच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू समीकरण. मी तुम्हाला आता या ठिकाणी घेऊन जातो. अत्यंत महत्त्वाचा हा डाव आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता 40 धावांची. हे प्रेक्षक आहेत. खेळांचा राजा क्रिकेट विजय मामा चषक 2026 हा दर्जेदार खेळ पाहण्याकरता इथे दाखल झालेत. महत्त्वाचा सामना है. पसीने के बूंद जब मैदान पर गिरती है तभी विजय का सूरज चमकता है. विजय मामा चषक 2026 गेंद में 40 रनों की ज़रूरत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता इथे आवश्यकता ती 40 धावांची. महत्त्वाचा सामना, महत्त्वाचा डाव. या मॅचमध्ये आई जीवदानी कसळी संघानं जबरदस्त कामगिरी केली. नारायण ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू लॉंग आपला खेळ. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला, झेल. मयूरचा संपला खेळ. धक्का क्रमांक 2. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. अतिशय दर्जेदार कामगिरी या मॅचमध्ये. पहा गोलंदाजाची कामगिरी अफलातून आहे. फक्त 71 धावा किंवा 72 धावांचं आव्हान दिल्यानंतर काम संपत नाही. क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर गोलंदाजी. इकतीस 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर है. 5 गेंदों का खेल शेष है. मयूर ने बनाए 3 रन. 4 गेंदों का सामना किया. अब अभी बहुत ऊपर गेंद खड़ी हो चुकी है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी भागकर कैच लेना चाह रहे हैं. सिंगल ही मिलेगा. नारायण के ऊपर आज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. बहुत सारी उम्मीदें थी कि आज बेहतर काम करे, लेकिन फिलहाल अनुशासन ही आपको जीत की दहलीज की तरफ पहुंचाता है. तो वही काम आपने किया. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अनुशासन के साथ. बल्लेबाज आपके लिए रन बनाते हैं और गेंदबाज आपके लिए ये मैच जिताते हैं. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, गोता लगाया, लपका कैच, शानदार कैच. खिलाड़ी मौजूद. विनीत ने यह कैच लपका है. ये अद्भुत कैच. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा डीका स्पोर्ट पर. ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. इस बार विनीत का बहुत ही बेहतरीन कैच बाउंड्री रन पर. बल्लेबाज बैक टू द पेपर. नारायण जा रहे. इंपॉर्टेंट विकेट और विनीत ने लगाया गोता. नारायण को किया चलता.
और गेंदबाज जय को मिली सफलता 32 पर 3। आई जूदानी कत्साली बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। ऑफ टाइम के बाहर वाली लाइन है, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज जो है ना अच्छे पोजीशन में नहीं थे। आई कुर्लाई कशीद, आई जूदानी कसराली। इस मुकाबले में अब फिलहाल कसराली टीम ने शिकंजा कस लिया है क्योंकि 2 गेंदों का खेल आना बाकी है। स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पर। टप्पा खाते ऊंचा था, बाउंसर डाला गया था, वाइट बॉल का इशारा बसिका सूर्यकांत ने किया है। तैतीस 3 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। ऑफ के काफी बाहर गेंदे ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है और फिलहाल सिंगल मिलेगा। यहाँ से सिंगल डबल से तो बात नहीं बनने वाली है, जितने आप रन बनाएंगे तो मेरे हिसाब से जीत का अंतर थोड़ा सा कम हो जाएगा। और आई जूदानी कसाली टीम को जीत की सुगंध आ रही है। बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया। 34 रन 3 विकेट के नुकसान पर कशिद। पकाती गेंद थोड़ी अंदर की तरफ आई, ऑनसर पर खेलना चाहते थे, बैकलिप का इस्तेमाल ज़्यादा नहीं हुआ, मिड विकेट पर गेंद चली गई है। और इस मुकाबले में आई जूदानी कसाली टीम ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है। सेकंड करायचं, हस्तांदोलन करायचं, त्यासाठी आपण मैदानावरती या। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जय बजरंग शिरगाव आणि कोस्माई खार्डी अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठापणाला लागेल। महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये नेट रन रेट आणखीन एक नवीन संकल्पना मामाने आणलेली